नमस्कार. कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. तर मी आणि माझे आम्ही आज आलो आहोत रत्नागिरीमधील राजमाता जिजामाता उद्यानमध्ये. आता आपण आतमध्ये जाऊयात. तर इथे आहे याचं प्रवेशिका विक्री केंद्र. तर हे बघा, 5 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी 5 रुपये आणि 12 वर्षावरील सर्वांसाठी 10 रुपये. तर चला आपण जाऊयात आतमध्ये आता. हे बघा कशी लहान मुलं इथे खेळतात. इथे सुरस स्नॅक्स म्हणून सेंटर आहे आणि इथे हे लहान मुलांना खेळण्यासाठी उभारण्यात आलेलं आहे. तर आता आपण जात आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे. तर हा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि आता आपण इथनं वर जात आहोत. बघा किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. गडकोटाचं फिलिंग येतं आहे ह्याच्यावरती आणि हे असे खांब पण अगदी नक्षीदार आहेत. इथून वरती जायला आहे जागा. इथून जो समोर आपल्याला दिसत आहे हा आहे भाटे पूल आणि ही आहे खाडी. बघा ही आहे आमची रत्नागिरी. सो आता आपण आहोत महाराजांच्या पुतळ्याच्या खाली आणि हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे तो आहे हे राजमाता जिजामाता उद्यानला येण्याचा मार्ग आणि ही आहे आपली रत्नागिरीची खाडी. आणि आता हा बघा व्ह्यू, ते बघा तिथे बगळे बघा कसे बसलेले आहेत. अशा प्रकारे इथे लाईट्स लावलेले आहेत, LED लाईट्स. आणि हा आहे महाराजांचा पुतळा. आपण समोरून जाऊयात दाखवायला. तर हाय बघा, हा इकडून यायचा एंट्रन्स आहे इथे वरती घुम. तर बघितलं किती कोरीव आणि नक्षीकाम आहे, कसं कोरीव नक्षीकाम आहे. येतो ना अगदी गडावर आल्याचा फील. तर हा आहे महाराजांचा पुतळा, श्री छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. हा बघा, ह्या पुतळ्याला बघितल्यावर कोणालाही नतमस्तक व्हावंसंच वाटेल. आणि आता हा आहे रत्नागिरीचा व्ह्यू. इकडेही लहान मुलांसाठी ह्या उद्यानामध्ये खेळण्यासाठी अशा प्रकारची खेळणी आहेत. आणि इथून आपण खाली जाऊ शकतो. इथे अशी फिरण्यासाठी जागा आहे. हे बघा, इथे कारंजी आहेत, म्हणजे आता पावसामुळे बंद आहेत. तर कसं
कसा वाटला हा रत्नागिरीचा व्ह्यू आणि आमच्या महाराजांचा पुतळा हे नक्की सांगा. बाय बाय. आणि हां, आपल्याला कोकणी गौरी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.